निपाणीत वटसावित्री उत्साहात साजरी. वटपूजनासाठी महिलांची मंदिर परिसरात मोठी गर्दी. निपाणी शहरात वटसावित्री व्रत मोठ्या श्रद्धा, भक्तिभाव आणि उत्साहपूर्ण वातावरणात साजरे करण्यात आले. भारतीय संस्कृतीत पती पत्नीच्या नात्यातील प्रेम, निष्ठा आणि समर्पणाचे प्रतीक मानल्या जाणाऱ्या या सणानिमित्त विवाहित महिलांनी वटवृक्षाचे पूजन करून अखंड सौभाग्य व पतीच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना केली जाते. पुराणकथेनुसार पतिव्रता सावित्रीने आपल्या अढळ निष्ठा, धैर्य आणि बुद्धिमत्तेच्या जोरावर यमराजांकडून सत्यवानाचे प्राण परत मिळवले. सावित्री सत्यवानाची ही कथा आजही स्त्रीशक्ती, समर्पण आणि अटळ विश्वासाचे प्रतीक मानली जाते. निपाणीतील महादेव मंदिर, प्रभात टॉकीजजवळ, आयबी परिसरातील रेणुका मंदिर तसेच हालसिद्धनाथ मंदिर परिसरात वटवृक्ष पूजनासाठी महिलांनी मोठी गर्दी केली होती. पहाटेपासूनच मंदिर परिसरात धार्मिक वातावरण निर्माण झाले होते. पारंपरिक वेशभूषा परिधान केलेल्या महिला भक्तिभावाने वटपूजन करताना तसेच वटवृक्षाभोवती प्रदक्षिणा घालताना दिसत होत्या. यावेळी महिलांनी एकमेकींना हळदी कुंकू लावून ओटी भरण्याचा कार्यक्रमही मोठ्या भक्तिमय वातावरणात संपन्न केला. वटसावित्रीचा हा सण केवळ धार्मिक परंपरेपुरता मर्यादित नसून कुटुंबातील प्रेम, नात्यांतील विश्वास आणि भारतीय संस्कारांची जपणूक करणारा एक महत्त्वपूर्ण उत्सव असल्याचे यानिमित्त अधोरेखित झाले. ಯಮಧರ್ಮರಾಯ ಬಂದು ಸತ್ಯವನ್ನು ಹತ್ಯೆ ಆದಾಗ ಸಾವಿತ್ರಿ ಅವರು ಬಂದು ವಟವೃಕ್ಷದ ಕೆಳಗಡೆ ಬಂದು ಸತ್ಯವಾನನ ಆತ್ಮವನ್ನು ಮರಳಿ ತಗೊಂಡಿರೋ ಕಾರಣಕ್ಕಾಗಿ ವಟವೃಕ್ಷದ ಒಂದು ಮಹತ್ವ ಇದಕ್ಕಾಗಿನ ಹೆಚ್ಚಾಗಿತ್ತು. ಅಲ್ಲಿ ಸತ್ಯವಾನನ ಆತ್ಮ ಮರಳಿ ಬಂದಿರೋದ್ರಿಂದ ಆತನ ಪ್ರಾಣ ಉಳಿದಲ್ಲ. ಹಾಗಾಗಿ ಸಾವಿತ್ರಿ ಅವರು ಈ ಮರವನ್ನು ಪೂಜೆ ಮಾಡೋದ್ರಿಂದ ಆಕೆಯ ಗಂಡನ ಆರೋಗ್ಯ, ಆಯುಷ್ಯ, ದೀರ್ಘಾಯುಷ್ಯ ಹಾಗೂ ಮತ್ತು ಕುಟುಂಬದ ಏಳಿಗೆ ಆಗುತ್ತೆ ಅನ್ನೋ ಒಂದು ಕಾರಣಕ್ಕಾಗಿ ಇದೊಂದು ಆಚರಣೆ ಪ್ರತಿಜ್ಞೆಯಿದೆ. आम्ही इथं वटपौर्णिमेची पूजा करायला आले. असं म्हणतात की वटपौर्णिमेची पूजा केल्यानंतर जन्मोजन्मी हाच नवरा मिळतो आणि आपल्याला अखंड सौभाग्य मिळतं, म्हणून आम्ही ही पूजा करायला आलो आहे. ह्या पूजेचे महत्त्व आहे की सावित्री देवीने सत्यवान राजाशी लग्न केलं तेव्हा चौथ्या दिवशी सत्यवानचा मृत्यू झाला. तेव्हा सावित्री देवींनी वडाच्या झाडाच्या इथं येऊन 7 फेरे मारले, अशी पूजा केली जशी आम्ही आज करत आहे तशी. त्यामुळे यमाना आशीर्वाद दिलेला आहे आणि त्यावेळेला सत्यवानला अखंड आयुष्य लाभलं, म्हणून सर्व सौभाग्यवतींनी ही पूजा करतात अशी प्रथा पडलेली आहे.